आघाडीचा ज्यावेळेस काळ होता संपूर्ण आघाडीच्या काळामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर मंत्री जबाबदार पद्धतीने राजीनामे देत होते, परंतु अहमदाबादचं विमान दुर्घटना बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मंत्री फक्त रील्समध्ये जे रेड्डी मंत्री आहेत विमान मंत्री ते मात्र रील्स करतात आहेत, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कोणी या सगळ्या दुर्घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाही. आता ही दुर्घटना कशामुळे झाली, कोणती कारणं त्याला कारणीभूत आहेत, त्यामध्ये व्यवस्थेची जर जबाबदारी असेल तर मग अशी जबाबदारी निश्चित करता येईल. आणि मला वाटतं की शेवटी नैतिक जबाबदारी ही घ्यायचीच असते, पण अलीकडच्या काळात ती पद्धत आता राहिलेली नाही. काही झालं तरी आम्ही आहोतच अशी भूमिका आहे. ड्रीमलायनरच्या जो विमान कोसळलं गेलं 787 ते ड्रीमलायनर विमान होतं. ड्रीमलायनरच्या खरेदीच्या संदर्भात भाजपनेच त्यावेळेस आक्षेप जो आहे तो नोंदवलेला होता. भाजपच्या खासदारांनी ज्यावेळेस विरोधात होतं भाजप त्यावेळेस खरं तर या ड्रीमलायनरच्या संदर्भात विरोधातला आवाज त्यांनी उठवलेला होता, परंतु आता त्याच विमानाचं दुर्घटना ही संपूर्ण घडली. ड्रीमलायनर हे जगातलं एक सुरक्षित असणारं विमान समजलं जातं. फार पॉवरफुल विमान आहे आणि एकदा उडल्यानंतर ते 14 तास 18 तास प्रवास करू शकणारं विमान आहे. मला वाटतं काहीतरी टेक्निकली सिरियस फॉल्ट झाला असेल, त्याशिवाय अशा गोष्टी होणार नाही. आणि त्या हुडकून काढल्या, ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं ते कळलं तर मग आपल्याला लक्षात येईल की कशामुळं हा अपघात झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.